आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश, मागण्या पूर्ण करू तहसीलदाराचे आश्वासन, निंबू पाणी घेऊन सोडले उपोषण। शेतकरी संघटनेच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून गेल्या 2 दिवसापासून बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी बागलाण तालुका शेतकरी संघटनेने सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले होते। दुसऱ्या दिवशी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे व तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यामुळे आमरण उपोषण करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या उपोषणकर्त्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडले। बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पीक कापणी प्रयोग चुकीचे झाले असल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तहसीलदारांना निदर्शनास आणून दिल्यानंतर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देईल। तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल परंतु ज्यांना 100% नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून पीक विमा मंजूर करण्यासंदर्भात शासनाने पाठपुरावा करेल असे त्यांनी सांगितले। मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल। तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर अनुदान मिळेल त्या दृष्टीने प्रशासन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावासंदर्भात शासनाकडे शेतकऱ्यांच्या भावना कळवू असं सांगितले। उपोषण करत असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याशी सकारात्मक बोलणे झाल्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडले। शेतकरी संघटनेच्या आमरण उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता। उपोषणात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष अर्जुनराव बोराडे, देवळा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, ज्येष्ठ शेतकरी नेते देविदास पवार, बागलाण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी, देविदास अहिरे, सुनील बिरारी, विवेक सोनवणे, भिका सूर्यवंशी, शेतकरी नेते मनोहर बापू देवरे, व्यंगचित्रकार किरण मोरे, राकेश अहिरे, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र अहिरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विनायक इनामदार। केशवरावजी, आज आपण जे उपोषण केलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा 1980चा माहोल या बागलांच्या इथे झाला। ब्रिटिशांच्या काळात इथे जंगल सत्याग्रह होऊन त्यावेळेस ही चळवळी झाल्या तर बागलाण ही संघर्षाची भूमी मानली जाते आणि देव मामलेदारच्या पवित्र भूमीमध्ये इथे चांगली लोक आहेत आणि संघर्ष करतात आणि अन्यायाच्या विरोधात बोलतात। तर आजच्या उपोषणाबद्दल आपल्याला काय म्हणायचं? कुठलंही उपोषण करत असताना काही मागण्या पत्रात पाडून घ्यायच्या असतात आणि काही मुदतीनुसार सोडाव्या लागतात। आज आमचं जे 2 दिवसापासून बागलाण तालुका शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण चालू होतं त्यात प्रामुख्याने जी पहिली मागणी होती अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, तर त्यात 2 टप्पे होते। एक मार्चमध्ये झालेले नुकसान आणि एप्रिलमध्ये। तर मार्चचे एवढ्या 2 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होते अशा पद्धतीने आश्वासन आपल्याला मिळालेले आणि एप्रिलचे जे आहे त्यांनी 25 तारखेपर्यंत मुदत घेतलेली। त्याच्यानंतर दुसरी जी मागणी होती आपली की बागलाण तालुक्यातील 18 जे महसूल मंडळ आहे त्याची कापणी प्रयोगावर आपला आक्षेप होता, तर त्यांनी त्या संदर्भात देखील आपल्याकडे मुदत मागितलेली आहे आणि ती आपण 25 तारखेपर्यंत त्यांना दिलेली 25 जूनपर्यंत। आणि जर का 25 जूनपर्यंत ह्या मागण्या आपली जे पेंडिंग राहिलेली ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर 25 जून नंतर आपल्याला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने आंदोलन शेतकरी संघटना करेल। कदाचित आत्तापर्यंत जे 2 दिवसाचं झालं ते आत्मक्लेशचं होतं, परंतु याच्या पुढचं जे असेल ते नक्कीच सरकारी अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना क्लेशदायक ठरेल अशा पद्धतीचं आंदोलन झालं। मुंजवाडच्या बाबतीत सातत्याने तक्रार त्या सर्कलमधल्या कापणीच्या एक त्या मुंजवाडची संदर्भात तक्रार आहे का तुमच्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार आहे किंवा नक्की काय घडलेलं आहे? नाही जनतेला कळलं पाहिजे मुंजवाड सर्कलमध्येच का कापणी प्रयोगाच्या बाबतीत वाद झालेला नाही। तो जो विषय असा होता की तो मुंजवाड मंडळातला विषय। आता पूर्ण तालुक्यात 18 प्रयोग केलेले होते, त्यापैकी 2 प्रयोग जे आहेत ते मुंजवाड मंडळात म्हणजे ते मळगाव तिळवण इथे झाले। तर त्या ठिकाणी असा प्रयोग होता की शेतकऱ्याने कांदेच काढले
कांदे त्यांनी रोटेवेटर मारलेले होते आणि त्यात मात्र 103 क्विंटल असं उत्पन्न अधिकाऱ्याने दाखवलं. परंतु हे आम्हालाही जेव्हा कळालं तेव्हा शेतकऱ्याने रोटेवेटर मारलेलं होतं. परंतु त्या रोटेवेटर मारल्यावर सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना तिथं घेऊन गेलो. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की हे रोटेवेटर मारलं गेलं तर आज रोजी कांदे तिथं दिसत आहे, याचा अर्थ तिथून माल निघालेला नाही. परंतु याच्यावरती आता परत पीक कापणी प्रयोग तर त्याच्यावर होणार. परंतु 5 पंच बोलून किंवा वेगळ्या पद्धतीने आपला मुद्दा असा होता की पीक विम्याचे पैसे जे आहेत म्हणजे जर हा कापणी प्रयोग चुकीचा झाला तर 18 गावांना त्याचे पीक विम्याचा लाभ मिळाला होता. तर त्यांनी आपल्याला कबूल केलेलं आहे. आम्ही त्या गावातल्या शेतकऱ्यांवर पीक विम्याचा म्हणजे तो अन्याय होऊ देणार. कापणी प्रयोगाचे प्रयोग हे प्रातिनिधिक स्वरूपाचे असतात. एका गावाला होतं आणि बाकीच्या गावाला त्याचा लाभ किंवा नुकसान होत असतं. या संदर्भात शासनाने पुढील काळामध्ये अजून वेगळी काळजी घेऊन गावनिहाय कापणी प्रयोग घेतले पाहिजे अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. माझं असं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून जी पूर्वी ट्रिगर होते पीक विम्याची ते साधारण 3-4 ट्रिगर होते. म्हणजे त्यात पहिला ट्रिगर जो होता तर पाऊसच पडला नाही तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर व्हायचा. त्याच्यानंतर 2 महिना पावसाचा खंड पडला त्याच्यानंतर सुद्धा पीक विमा 100% शेतकऱ्यांना मंजूर व्हायचा. दुसरा एक आपण एक गोष्ट अशी होती की वैयक्तिक नुकसान जर का माझं वैयक्तिक नुकसान झालं तर आणि मी जर का पीक विम्याला कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक माझे नुकसान नोंद घेतली जायची. त्या पद्धतीने नोंदचा नंबरही मिळायचा आणि विमा मिळायचा. हे ट्रिगर होते परंतु शासनाने हे ट्रिगर सगळे बंद केले आणि फक्त एक ट्रिगर ठेवला तो म्हणजे कापणी प्रयोग. आणि हा कापणी प्रयोगाचा जो ट्रिगर आहे हा खूप जटिल आहे. म्हणजे सर्वदूर जर नुकसान झालं तर कदाचित त्या शेतकऱ्याला म्हणजे फार क्वचित वेळा असं घडेल दुर्लभ लाभ मिळेल. तर शासनाने आपल्या मार्फत मी विनंती करतो की शासनाने हे ट्रिगर पुन्हा चालू करावं. पूर्वीचे हे सर्व ट्रिगर तुम्हाला दारिद्र्य सूत्राचार्य वाटतं का? हो, दारिद्र्य सूत्राचार्यांवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि शासनाने थोडं शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचा धोरण स्वीकारावं अशी विनंती या आजच्या उपोषणाच्या अंतिम याच्यामध्ये आपल्याला जाणवते आहे. बघूया पुढे काय होतं ते. धन्यवाद. तर नमस्कार. आज जे उपोषण होतं सटाणा येथे या संदर्भात आता काय अपडेट आहे? शेतकरी संघटनेच्या सटाणा शहरामध्ये मार्केट कमिटी परिसरात हे उपोषण सुरू करण्यात आलं होतं. यामध्ये ज्या प्रमुख मागण्या होत्या त्याची पहिली मागणी होती की बागलाण तालुक्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्याचं अनुदान केव्हा मिळणार, नुकसान भरपाई केव्हा मिळणार यासाठी पहिला आमच्या आंदोलनामध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर कांद्याला 3,000 रुपये भाव देण्यात यावा ही एक मागणी आहे. त्या व्यतिरिक्त काही मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग झाले त्या पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष हे दाखवलेले निर्णय चुकीचे आहे किंवा पीक कापणी प्रयोग हा व्यवस्थितरित्या केला गेला नाही, चुकीच्या पद्धतीने केला गेला हा एक आरोप आहे. त्याची चौकशी व्हावी. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेलाच नाही पण त्याचं 100% नुकसान झालं तर त्यांना उत्पन्नची मदत देऊन चालणार नाही, त्यांना विशेष अनुदान देण्यात यावं ही एक आंदोलनकर्त्यांची मागणी होती. या व्यतिरिक्त पीक विमा कंपनीनं पीक कापणीचा निकष न ठेवता पिकाची क्वालिटी पाहून पीक विमा जाहीर केला पाहिजे ही एक मागणी होती. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी आम्ही एकत्रित बसून या सर्व मागण्या समजून घेतल्या. त्याचप्रमाणे गेले 2 दिवसापासून आम्ही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत आहोत. कालही चर्चा केली, आजही चर्चा केली. त्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येक मुद्द्याने लेखी स्पष्टीकरण दिले. यामध्ये अनुदानाची बाब जी आहे यात मार्चचं अनुदान आलेलं आहे. म्हणजे पिकांच्या नुकसानीच्या याद्या अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे. शासनाकडून तसे आदेशही निर्गमित झालेले आहेत. सोमवारपर्यंत 100% याद्या अपलोड होतील आणि त्यानंतर KYC पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग होणार आहे. एप्रिलचं अनुदानही त्यानंतर लवकर येईल अशी आपण अपेक्षा करूया. त्याबाबत अजून निर्देश प्राप्त झालेले नाही. त्यानंतर 3,000 रुपये कांद्याला भाव देण्याच्या बाबतीत बाब शासनाच्या धोरणाचा किंवा उत्तम तो ह्या
स्तरावरचा विषय नाही, त्याबद्दल मला काही शब्द देता येणार नाही किंवा याबद्दल मला काही टिप्पणी करता येणार नाही. मात्र ही बाब आपली मागणी म्हणून शासनाकडे पाठवण्याचं काम मी करत आहोत. त्या व्यतिरिक्त पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीत ज्या कर्मचाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग केले आहे आणि जर ते योग्य पद्धतीने केले नसतील तर त्याची तपासणी आम्ही 15 दिवसात करू आणि त्याचे निष्कर्ष आपल्याला कळू. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे तर त्या शेतकऱ्यांच्या पीक कापणीच्या प्रयोगात जरी उत्पन्न जास्त दिसत असलं तरी हे उत्पन्न बाधित झालेले आहे गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं, आणि ही बाब विचारात घेऊन त्यांना पीक विमा देण्यात यावा असं आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत, तोही लागलीच करणार आहोत. आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही परंतु त्यांचं 100% नुकसान झाले त्यांना विशेष अनुदान द्यावं ही आपली मागणी, ही देखील तातडीने आम्ही शासनाला कळवणार आहोत. अशा पद्धतीनं ज्या बाबी आमच्या हातातल्या आहेत त्या आम्ही करणार आहोत. ज्या बाबी शासन स्तरावरच्या आहेत त्या शासनाला कळवल्या जातात आणि ज्या बाबी पीक विमा कंपनीशी संबंधित आहे त्या पीक विमा कंपनीशी संवाद साधून आणि त्यांना पत्रव्यवहार करून त्याबाबत सकारात्मक कृती करण्याचं आवाहन केलं आहे असं मी आपल्या सर्वांना सांगतो आहे. आणि हेच मी लेखी दिलेलं आहे. उपोषणकर्त्यांनी देखील संघटनात्मक आणि संविधानात्मक बाबींचा विचार करूनच आंदोलन केलं आहे. त्याबद्दल मी उपोषणकर्त्यांचा आभारी आहे की त्यांनी शांततेचं पालन केले, कायदेभंग होईल अशा पद्धतीने वर्तन केलं नाही त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दोन्ही विभागाचं म्हणून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडनं या योजनांचा स्टॉक कर्मचाऱ्यांकडे होतो. महाराष्ट्र शासनाचं स्वतःचं असं काही धोरण आहे का की कांदा महामंडळाकडून स्वतः खरेदी करावी? कृषीच्या संदर्भामध्ये या ज्या तक्रारी आलेल्या आहेत कापणी प्रयोगाच्या